कोण पुण्य फळाले आधी देखील पावले ऐसे मिळो नारायण संती सांभाळले विना कोण लाभ काळ दीन आधीचा मंगल तुका मुळे झाला एवढा लाभ का विठ्ठला ऐसे मिळो नारायण संती सांभाळले विना विठ्ठला ऐसे मिळो नारायण संती सांभाळले विना विठ्ठला परम पूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्या पुण्यस्मरणाचा हा परम पवित्र दिवस आणि तो दिवस अशा ठिकाणी संपन्न होतो साजरा होतो तेही क्षेत्र सर्वश्रेष्ठ सर्वाधिक पवित्र बळवे बळवे पंढरपूर
जगात बर्वे आहे त्याच बर्वे दोन बर्वे म्हणजे उभयान्वयी नव्हे, बर्वे बर्वे दृष्टी नाही, बर्व्यातील बर्वे. जगात बऱ्याच गोष्टी बऱ्या आहेत, खूप बऱ्या आहेत. बऱ्याच गोष्टी जगात एवढ्या आहेत की आपणच बरे आहोत की नाही हा प्रश्न. सामाजिक प्रवृत्ती खरी ही आहे की आपणातीलच बळवे पण शोधून काय आपल्या बरोबर काय तेव्हा ज्या बऱ्या गोष्टी आहेत. फुले मामासाहेबांचं पुण्यस्मरण ज्या ठिकाणी घडत आहे ठिकाणच मुळात पंढरपूर मुळातच पवित्र आहे. त्यातूनही विठोरायाचे नगर, विठोबारायाचे नगर हे नुसतं क्षेत्रही नव्हे, राजधानी. दिल्ली राजधानी आहे पण क्षेत्राची पंचायत आहे. राजधानी जरूर आहे महाराष्ट्राची, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे पण क्षेत्र म्हणणं कठीण आहे. बरं काही ठिकाणी क्षेत्रही आहे, छोटे मोठे कितीतरी क्षेत्र आहे. अलीकडच्या काळात ज्या गावामध्ये एखादा महंत अथवा महाराज असतो तोही आपल्या गावाला श्री क्षेत्र असं म्हणण्याचा प्रयत्न. क्षेत्रांची यादी आहे, मागणी आहे, त्या राजधानी आहेत का प्रश्न. पंढरपूर मात्र क्षेत्र ही आणि विठोबा रायाचे म्हटल्यानंतर दुसरं करू काय माया पंढरपूर पाटणी सार्वभौम राजा आणि त्या राजाची ही राजधानी आणि परमपवित्र शक्तीचं क्षेत्रही त्या चंद्रभागा त्यातही कुंडलिक अन्यही वेगवेगळ्या देवदेवता आणि या आषाढी यात्रेच्या निमित्ताने जमलेला संत समूह. संत भार पंढरी 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 संत भार पंढरी. या संत समूह चंद्रभागा आदी 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 त्या सर्वांची यादी होणं कठीण एक प्रकारची. एवढ्या पवित्र गोष्टी आहेत. या पवित्र गोष्टींच्या कमळ कळ्यामध्ये, कमळांच्या पाकळ्यामध्ये करविकेचा तुळा शोभावा हे मामासाहेबांचं स्थान. विठ्ठला
त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जो अभंग आहे तो याही दृष्टीने एक प्रकारचा महत्वाचा आहे. अभंगाचा शेवट आहे. तुका म्हणे झाला एवढा लाभकार विठ्ठल. विठुरायाच्या राजधानीमध्ये विठ्ठल सार्वभौम विठ्ठल परमेश्वरा समोरच महाराज असा परिहार देत आहे की एवढा लाभ आम्हाला का उठून झाला. असा कोणता लाभ झाला. असा कोणता संती सांभाळली. विचार करण्याचा प्रवाह जीवनामध्ये जिथे आहे त्यांना असा सरळ प्रश्न येतो. खरं तर देवाचे पाय नजरेत पडले तर संताजवळ परिहार दिलं. देवदर्शन झाल्याचा आनंद संतांजवळ व्यक्त करणं बरोबर इथे उलट आहे. संत दर्शन झाल्याचा आनंद देवाजवळ व्यक्त देवाजवळ एक प्रकारचा आजी देखले ऐसे मेलो नारायण सांगण्याचा प्रयत्न करीन. तूर्त ज्या गुरुदेव मामासाहेबांचं पुण्यस्मरण आणि या वारकरी शिक्षणच्या शिक्षण संस्थेच्या प्रांगणात म्हणा सभामंडपात म्हणा गुरुदेव मामासाहेबांच्या मंदिरातच म्हणा मंदिर महाराज आदी आदीचे शब्द आहेत ते जरा मामासाहेबांच्या बाबतीत जपून वापरावं लागतं. त्यांना त्यांच्या संबंधी सहन न होणारे हे शब्द आणि या निमित्ताने अनेकांचं श्रवणही आपण सर्व श्रुत सज्जनांनी एक प्रकारे केलंय. मोठा संगम साधलेला हा पुण्यस्मरण सोहळा आहे. संगमानी आषाढी यात्रा आहे. पंढरपूर क्षेत्र आहे. पंढरपूर एक प्रकारचं क्षेत्र आणि त्यामध्ये गुरुदेव मामासाहेब दांडेकर यांचं पुण्यस्मरण असा पाहिला तर त्रिवेणी संगम विठ्ठल एकंदरी सारखं क्षेत्र आहे. चंद्रभागेसारखं तीर्थ आहे. आषाढी सारखी महावारी आहे आणि या त्रिवेणी संगमामध्ये प्रयाग माधवाचं स्थान गुरुदेव मामासाहेब काय सद्भावे नहावे एक सद्भावे नहावे प्रयाग माधव विश्वरूप पाहावे एक संसाराशी द्यावे तिलोदक विठ्ठल. मामासाहेबांच्या अस्तित्वाने आणि तदनंतर गुरुदेव मामासाहेबांच्या स्मरणाने पुण्यस्मरणाने सुवर्णमय असलेली ही आषाढी यात्रा हे क्षेत्र हे तीर्थ. पण या पुण्यस्मरणाने त्या सोन्याला सुगंध यावा अशी अवस्था. विठ्ठल गुरुदेव मामासाहेबांच्या चरणारविंदी थोडस माझ्याही पुरतं बोलायचं झालं तर मलाही थोडस म्हणावं लागेल. मागील वर्षीच्या आजारातून म्हणा अडचणीतून म्हणा सावरून पुन्हा गुरुदेव मामासाहेबांच्या चरणाजवळ त्यांची सेवा करायचं योग येणं हे कोण पुण्य फळा आहे. आम्हीही पांडुरंगाकडेच देतो की देवा असं कोणतं पुण्य माझं झालं असेल
की जीव घेण्या किंवा जीव जाण्या आजारातून थोडस सावरलंही चालत, पुन्हा पूर्ववत सेवा ही घडावी आणि पुन्हा पुण्यस्मरणाला कीर्तन करण्याची सेवा एक प्रकारची पदरात करावी. हे कोण पुण्यात फळावी? विठ्ठल पुण्य फळ आहे, पुण्य फळ आहे, कोण 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 पुण्य फळ आहे. आजी देखी पाहुणे, आजी देखी पाहुणे, श्रेष्ठ मंडळी पण हरिक्षेत्राची वारी अर्थात एकादशी दिवसापुरती उपस्थिती हजरी लावून जाण्याची व्यवस्था दवाखान्याने केली. पुण्याच्या नवऱ्या सुटली व्यवस्था केली म्हणजे दवाखाना बरोबर देऊन आणि त्यानंतर बरीचशी मंडळी सर्वांची नावं घेणं कठीण, संगीची मंडळी पुन्हा भेट घेऊन दुःख हलकं करण्याकरता आली, अश्रू पुसण्याकरता आली. त्या सर्वांचेच नाव मामा सगळ्यांच्या चरणाजवळ अंतःकरणपूर्वक आभार अशा रीतीची मान. आपण सर्वजण तर आलाच आला, पण आपल्या सर्वांमध्ये मुकुटमणी म्हणून ज्यांचं स्थान आहे, मला वाटतं त्यांच्या दृष्टीने माझा अभंग सोयीचाच आहे की आज तुम्ही आम्ही सर्वजण या स्थितीमध्ये आणि परमपूज्य मोठे बाबा यांचे पाऊल पाहतो. त्यांचे पाऊल ही आपणा सर्वांची संपत्ती आहे. त्या दृष्टीने आपण सर्वच जण धन्य आहोत, मोठे आहोत. अन्य अन्य बाबतीमध्ये कोणाचं विषमत्व आणि कमी अधिक असेल, काय असेल कमी अधिक, पण या बाबतीमध्ये सर्वजण धन्य आहे. श्रेष्ठ अशा रीतीने गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांचा वसा घेऊनच ज्यांनी आपली सावली सर्व परमार्थ पथिकांना दिलेली आहे. मंडळींच्या बाबतीत म्हणावं तर जयाची काही पंडवा अपेक्षे नाही, सुखाशी चढावा जयाची नसते. जो जो दर्शन घेतो तो आपल्या जीवनातलं दुःख विसरतो आणि अधिकच अधिक काही आपल्या पदरात पडलंय याचं समाधान घेऊनच बाजूला होतो. त्यांच्याही पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याकडे पाहून अशा आधारस्तंभ समोर असल्यामुळे परमपूज्य मारुती बाबा सारखे मागील वर्षीच ज्यांचं वैकुंठ गमन झालं हे यांचं स्मरण तर योगायोगाने मोठ्या बंडी या उत्सवाच्या आरंभीच अंतर्भूत केलेलंही आहे. आणि म्हणून
देव ज्याच्या त्याच्या सेवेचं यथार्थ फळ ज्याच्या त्याच्या पदरात टाकतो याची जी अनेक उदाहरणं आहेत. त्यात पांडुरंग महाराजांची ही एक उदाहरण. त्यांच्या सेवेचा फार वेळ वर्णन करणं यावर करावं करणं शक्य होतं तेवढं त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आळंदी क्षेत्री करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण एक गोष्ट या महात्म्यांच्या अंतरांची ध्यानी येते ती अशी, गुरुदेव मामासाहेब दांडेकर आजाराने जर्जर होऊन जेव्हा दवाखान्यामध्ये होते, आषाढी यात्रेचाच तो सोहळा, पालखी सोहळा, सर्व वैष्णवांचे पाय पंढरीकडे जात होते तर डोळे पुण्याकडे जात होते. पुण्याकडे पाहत पाहत पंढरपूरची पायीवारी करणारा तो समुद्र असेल तिचं वळ. आणि गुरुदेव मामासाहेब हे दवाखान्यात त्यावेळेला जरी असले तर तत्वतः ते पंढरीच्या वाटेने होते, पंढरपुरातच असेल. काही वैशिष्ट्य या महात्म्यांचं. चमत्कार अथवा साक्षात्कार आपण थोडेसे दोन म्हणतो, पण तात्विक चमत्कार अथवा तात्विक साक्षात्कार संप्रदायाला नाकारता येणार नाही. अंधश्रद्धेचे लोक संप्रदायाच्या साक्षात्कारावरही आघात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. किंबहुना ते संप्रदायाला हे अंधश्रद्धावान आहे असं म्हणतात, तर आम्ही त्यांना श्रद्धा अंध आहे असं म्हणतो. फरक आपल्या लक्षात आला असेल. अंध श्रद्धा आणि श्रद्धा अंध. श्रद्धेच्या संबंधात अंधळी असलेली ती माणसं, ती श्रद्धा अंध आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही माणसं अंधश्रद्धेने करत असतील काही गोष्टी, पण ही श्रद्धांध माणसं अशी सुशिक्षित आहे ती मानत नाही. पण काही तात्विक साक्षात्कार नव्हे नव्हे संप्रदाय हा वाङ्मय आणि शब्दापेक्षा साक्षात्कारावर उभा आहे. संप्रदायाने केवळ शब्दावर श्रद्धा नाही ठेवली, केवळ विचारावरही श्रद्धा एक प्रकारची नाही ठेवली. तर ज्या महात्म्यांच्या नावावर हा संप्रदाय उभा आहे त्या महात्म्यांच्या जवळ अलौकिक जागतिक स्वरूपाचे साक्षात्कार आहे. ते साक्षात्कार ज्ञानराज माऊलींची ज्ञानेश्वरी ही त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी व्हावी, आपण 16व्या वर्षी म्हणतो. 16व्या वर्षी त्यांनी जे 16व्या वर्षात ग्रंथ लिहिला तो ग्रंथ आमच्याकडून 16चा आकडा बदलला तरी एकावर 6 नाही, 6 वर 1 आणि 61 साजरी करत असली तरी वाचायची बुद्धी होत नाही. साक्षात्कारच आहे. स्वतःला जिथे ज्ञान 70 ओरडल्यानंतर होत नाही तिथे जगाला देणे एवढं ज्ञान 16व्या वर्षाच्या वयामध्ये प्रगट होत आहे. प्रगट कशाला वैशीची गावाला येतात, बाळपणीच दशीची वाट न पाहता वैशीच्या गावाला येतात, बाळपणीची सर्वज्ञता शब्द नाही ठेवणार. विठ्ठला भिंती चालवलं असेल का, रेडा बोलवला असेल का, या भिंतीशी धडक घेण्याचा ते प्रयत्न करतात. भिंतीला डोकं मारण्याचा प्रयत्न. भिंत चालवली हा काही चमत्कार नसेल वाटत तर तो साक्षात्कार मानावा लागेल. आम्ही चमत्कार जरूर बोलू शकू पण साक्षात्कार नाही नाकारणार. एकच एक चैतन्य चराचरामध्ये
विलसत आहे हा जो अनुभवामृतातील सिद्धांत तो प्रयोगात आणण्याचं काम रेडा आणि भिंतीने केलंय. ग्रंथ हे सिद्धांत आहे तर त्यांच्या जीवनातले हे साक्षात्कार हे त्या सिद्धांताचे प्रयोग आहे. आणि या चरित्रापर्यंत साक्षात्कारापर्यंत काहीतरी चिंतनाने जाता येतं जाता येत. पण जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन येथे तर वेदशास्त्रांच्या विचारातूनही शेप घेणं कठीण पोहोचणं एक प्रकारे कठीण. हा हे साक्षात्कार ते अंधश्रद्धा निर्मूलन करणारे नाकारणार त्याला एक प्रकारचं चिंतन. आणि म्हणून एकच वाक्य माझ्या दृष्टीचा प्रासंगिक चित्रात त्याच्या पुढे आलं की अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये प्रयत्न करा, विचार करा. पण अंधश्रद्धा या शब्दामध्ये ही श्रद्धा आहे. पण हे करत 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 श्रद्धा अंध मात्र होता कामा नये. मी एवढ्या करता विचार केला. गुरुदेव मामासाहेब दवाखान्यामध्ये होते वर्षानुवर्ष त्यांनी हा पंढरीचा सोहळा सार्थ केला होता, सफल केला होता. त्या काळामध्ये आणि मला जे या अभंगातून पुढे सांगायचं त्याचं रहस्य त्याच्यात आहे. पंढरीचा पांडुरंग परमात्मा तर येथे उभाच होता. तास न तास नव्हे, दिवस न दिवस रांगेत उभं राहून दर्शन लोकांचं घडतच होतं. अशा स्थितीमध्ये त्या काळातील जिज्ञासू वैष्णवांची अशी वाक्य होती की गुरुदेव मामासाहेबांची कथा कीर्तन ऐकली तरच उभारी पूर्ण होत. वायू पूर्ण होण्याकरता एकटा पांडुरंग ही समर्थ होत नाही. मला तो श्रद्धेचा भाग सांगायचा आहे की खरं तर आपण पंढरीला जायला हवं होतं. आपले साधक, आपले वैष्णव, आपले भक्त हे सर्व, परंतु या शरीराच्या आजारामुळे म्हणा, पराधीनतेमुळे म्हणा आपण पंढरीला जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच चतुर्दशीचा दिवस आणि पंढरपूरच्या काळात होण्यापूर्वी गुरुवर्य मामासाहेबांनी आपला देह दवाखान्यात ठेवला आणि भू एकूण टाकले. गमन विठ्ठला माझ्या वाक्याचं रहस्याचं ध्यानी आलं. देह तिथे ठेवून दिला आणि आपण खरे वैकुंठवाशी वगैरे असे नव्हे तर भू वैकुंठवाशी एक शब्द आपला आहे. इथे वैकुंठवाशी शब्द तसा बऱ्याच वेळा मी बोलत आलो याबद्दल. तर भू वैकुंठ पंढरपूर त्यावेळी थोर महिमाया. आणि म्हणून या चतुर्दशीच्या दिवशी गुरुदेव मामासाहेबांनी त्या दवाखान्यातच तो देह ठेवावा आणि पांडुरंगाच्या चरणाजवळ येऊन विसावा घ्यावा अशी ही असा हा पुण्य स्मरणाचा दिवस. विठ्ठला त्यांनाच जन्मभर त्यांनी समोर ठेवलं असे पांडुरंग महाराज वैद्य हे देखील पालखी सोहळा त्यातलं भजन, त्यातला आनंद, त्यातले श्रम, त्यातला सगळ्या गोष्टी हे त्यांचं जीवन बनलेलं होतं. आणि त्या सोहळ्यातून तेव्हा आपण पंढरपुरात जाऊ शकत नसो तर या देहालाही इथे सोडलेलं बरं. आणि म्हणून पालखी यात्रा होण्याच्या आत आणि पालखी पंढरपुरात रस्त्याने असताना तेही महात्मे आपलं शरीर शरीराच्या ठिकाणी सोडून पालखी सोहळ्यात सहभागी नाही. विठ्ठला विठ्ठला आपल्याला कुठेतरी श्रद्धेला स्थान द्यावं लागेल. श्रद्धा म्हणावी लागेल. मरण आपल्या हाती नाही, मरण आपल्या हाती नाही, मरण आपल्या हाती नाही असं म्हणत म्हणत माणसं मरत असतात, मरणाच्या जवळ जात असतात. पण या महात्म्यांच्याकडे पाहिलं तर ते मरणही हातात घेऊ शकतात.
हाती सुटली काया हा एक महत्वाचा भाग. आणि म्हणून माझ्या आजच्या अभंगाचं जरा थोडस कोड ज्याला आपण म्हणतो तसं आहे. ते वाक्य मी बोलून गेलो की भगवत दर्शन झाल्याचा परिहार संतांच्या जवळ देणं योग्य ठरणे उचित आहे. पण येथे संतांची पावले देखील मिळाली, आजी देखील पावले. कोण पुण्य फळाले? असं कोणतं पुण्य माझ्या आयुष्यात नव्हे, माझ्या जन्मजन्मांतरात असं कोणतं घडलं असेल, कोणत्या पुण्याचं हे फळ असेल की मला आज सद्गुरूंची आणि संतांची पावले पाहायला मिळाली, आजी देखील हे कळतच नाही. ही गोष्ट अभंगाच्या दुसऱ्याकडे इतर पुण्यांचा निर्देश आहे, सीमा आहे, ठरलेल्या गोष्टी. कोणत्या पुण्याने कोणत्या स्वरूपाची किंवा स्थितीची गतीची लोकांची प्राप्ती होते त्याचं वर्णन ग्रंथांतरी प्रकारचं आहे. पण संत भेटी करता असं कोणतं पुण्य फलद्रूप झालं असेल? हा भाग इतर जनतेसमोर इतर लोकांच्या बरोबर बोलले असते तर मग ते विचाराचं भाग नव्हतं. हा परिहार पांडुरंगाच्या जवळ गेला, ऐसे नेलू नारायणा तेव्हा हे कळत नाही. म्हणून सूक्ष्म दृष्टीने चिंतन केल्यास उपनिषदादी ग्रंथांनी मानवी जीवनाचं महान ध्येय अथवा साध्य जगाच्या समोर ठेवलं. आत्मा व अरे द्रष्टव्य दर्शकांना याच्या करता आहे की आत्मदर्शन घेणार. त्याला साधू संत देवदर्शन म्हणतात. आणि या देवदर्शनाच्या प्रयत्नात आपण राहतोय. तुम्ही थोडस थांबलो. देवदर्शनाच्या प्रयत्नात किती राहू शकतो आपण, कोण राहू शकतो असं विचारायचं. पण परमार्थ मार्गात आलेलो आहोत, पण दर्शनाच्या प्रयत्नात किती खरोखरीच आपल्याला प्रभू दर्शन व्हावं या वाटेने निघालेला विलास निघाला तरी त्याला काय सांगून ठेवलं की आत्मदर्शन झालंय की कृतकृत्यश्च भारत. आत्मदर्शनाने सेवक. पण संत म्हणण्याकडे सूक्ष्म नजरे आपण पाहायला गेला तर आत्मदर्शन देवदर्शन हा जीवनाचा शेवटचा टप्पा नव्हे.
आपल्याकडे तुका म्हणे गंगा सागर गंगा समुद्राला मिळाली, काम संपलं. ती मिळाल्याचं काम संपलं का कामच संपलं? काम संपलं ना. समुद्राशी मिळायचं आहे, मिळून त्याच्यावर खेळायचं आहे. त्याच्यावर खेळायचं आहे. तिथूनही मेघ होऊन पुन्हा जगाकडे पळायचं आहे. मेघ होऊन पावसाच्या रूपात वर्षावर करून पुन्हा त्याच जमिनीवर लोळायचं आहे. जनार्दनाला सुख देण्यात आपलं जीवन उभारायचं आहे. परमार्थ जीवनाचा प्रवास सांगायचा. प्रवास प्रकाश शब्द आला माझ्या मुखातून. परमार्थ पथिक. पण तो प्रवास करत असताना पंढरीला निघाल्यानंतरही कुठे कुठे मनुष्य अडकू शकतो, थांबू शकतो, तेथेच मुक्काम एक प्रकारे करू शकतो. नवे नवे चांगलं मुक्कामाचं ठिकाण मिळालं तर पंढरपूरला जायचं हे सोडून देऊ शकत. पण आपण तिथून पुढे जातो, मागे यायचं मागचा विचार आपल्याला करायचा नाही. पंढरपूरचं प्रभू दर्शन अर्थात आत्मा हवा. अरे द्रष्टव्य द्रष्टव्य हे सांगितलं. बरं तिथेच थांबलं नाही, त्याच्या वाटाही सांगितलं. दर्शन घडावं तुम्हाला याच्यातलं श्रोतव्य, लक्षपूर्वक श्रवण ऐकण्याचा प्रयत्न असेल. श्रोतव्य ऐकलं पाहिजे, मनापासून एक प्रकारे ते ऐकलं पाहिजे. एकदम थोडं थांबलं की यामध्ये ते खाताखोचाशामध्ये येतात. आता त्या अक्षराला दूर सोडून आम्हाला वाटतं आत्मावारे द्रष्टव्य असं झाल्यानंतर श्रोतव्य हा नव्हे, जमलं तर वक्तव्य हाच. जीवनातील परमार्थाची वाट इथून चुकते. चुकीची वाट. श्रोतव्य, त्याच्यापुढे मंतव्य, त्यापुढे निधिध्यास कव्य. वाटेला फाटे तुटता कामा नाही. त्या वाटाही त्यांनी सांगितलंय. आणि मग शास्त्रापासून समाज असं धरून बसला की भगवत दर्शन हा ही जीवनाची इतिश्री शेवट. माझ्या या आजच्या अभंगाकडे आपण चांगलं लक्षात द्या की जगद्गुरु तुकोबारा मला संतांची पावली मिळाली, हा परिहार देवाजवळ देत. हा देवदर्शनाचा पुढील टप्पा आहे आणि तिथे समाजाला आणि जीवनाला जायचं आहे. देवानंतरही संत जीवन आहे एवढं देवप्राप्तीनंतर, देवदर्शनानंतर, देवभक्तीनंतर पुन्हा संत जीवनाचा संबंध
तोपर्यंत जीवनाचा प्रवास परिपूर्ण होऊ शकत नाही. मग देवदर्शनाने एक महत्वाची देवदर्शनाने जीवन पूर्ण होऊ शकते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णच आहे. पूर्णतेजः वल्लभो. सांसारिक जीवन म्हणजे अपूर्ण जीवन, पारमार्थिक जीवन म्हणजे पूर्ण जीवनाचा रस्ता. दर्शन म्हणजे जीवनातलं पूर्ण जीवन. पण पूर्ण जीवन हे अजून अपूर्ण आहे. आणि म्हणून साधू संतांच्याकडे अक्षराकडे लक्ष ठेवून राहिलं पाहिजे. साधू संतांनी पूर्ण जीवनाचा मार्ग थांबून सांगून ते थांबले नाही, तर परिपूर्ण जीवनाकडे नेण्याचा प्रयत्न केला. तेने कामी परिपूर्ण माझ्या सद्गुरु निवृत्तीनाथांनी संत जोडून दिले तुम्ही तेने कामी परिपूर्ण झाला. निवृत्तीनाथांनी आम्हाला तुम्हा संतांच्या पदरात टाकलं, त्याचा परिणाम आम्ही परिपूर्ण झालेलो आहोत. म्हणून पारमार्थिक जीवन हा पूर्ण जीवनाचा रस्ता नाही, परिपूर्ण जीवनाचा रस्ता. पूर्ण, अपूर्ण, पूर्ण आणि पुन्हा परिपूर्ण. संत जीवन हे परिपूर्ण. ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगा देती आणि हे पडविले स्वामी निवृत्ती दे. कोण पुण्य फळाले आहे जीवनाशिवाय श्री गुरु शिवाय जीवनाला परिपूर्णता लाभत नाही. हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत. देवदेव दर्शनाने तेव्हा फार काय हे परिपूर्ण जीवन प्राप्त होण्याकरता देवदर्शनाची गरज. खालसाने हा एक सिद्धांत करण्याचा प्रयत्न करतो की मानवी जीवनात परिपूर्ण होण्याच्या मार्गातील महत्वाचा टप्पा म्हणजे देवदर्शन. समोर आणि पंढरी क्षेत्रातला आणि प्रसिद्धी जास्त घेणार नाही. एरवी नामदेवांना भगवान विठ्ठलाची प्राप्ती किती केवढी. सर्वच्या सर्व म्हटलं तरी बाबू करू. आता अलीकडच्या काळात तर आपल्याला यात्रेला येऊनही मला वाटतं दर्शन होणं, मला वाटतं त्या काळामध्ये इतर संतांना दर्शन देण्याचाच अधिकार नामदेवांचा असा. एवढे सानिध्यात, एवढे जवळ, एवढे दुधाचा प्याला देता येत होता, नैवेद्य दाखवता येत होता. काय करता येत नव्हतं. एवढा 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 जवळ एक प्रकारचा त्याचा परिणाम थोडासा एक सात्विक अभिमानही नामदेवाच्या हृदयात आला की इतर सर्वांपेक्षा मी श्रेष्ठ आहे, मी मोठा, मी सतत असेल केले राहतो. आणि या अभिमानाचा थोडासा उदय झाला की मला वाटतं मी ही सर्व व्याप्त आहे ईश्वराची शक्ती. आणि मग त्यांचं हृदय जागृत आहे अशी मुक्ताबाई तिच्या लक्षात आली. आणि मनुष्याच्या जीवनात अभिमान आहे हे काही मला वाटतं त्याचं हृदय खोलून पाहण्याची गरज नाही. त्याचं हृदयात खोलून पाहायची गरज नाही. हा अभिमान किती आहे. तो अभिमानच एवढा प्रखर आहे की तो हाता पाया काना डोळ्यातून बाहेर पोचून बाहेर धावत असतो. हाताचे भाव बदलतात अभिमान असलेलं. परत त्या छातीचे भाव, डोळ्याचे भाव बदलतात. माणसं खाली पाहून चालण्याच्या वेळी वर
पायाची बोट तरी सांभाळ हेच लागेल कदाचित भाव बदलतात. मुक्ताबाईच्या ध्यानाने की नांदराच्या अंतरामध्ये थोडासा अभिमानाने प्रवेश केला. हे मोठ्यांचं दिवाळ मोठ्यांच्या गोष्टी सर्व भाग सांगितला. मुक्ताबाईच्या मुखातून नामदेवराय हे कच्च मडका आहे गुरुबा काकांच्या प्राणात. आणि नामदेवरायांनी तिथूनच सर्व संत सभेचा त्याग करून पांडुरंगाच्या मंदिरात आणि पांडुरंगाच्या जवळ जाऊन ते उभे राहिले. तेव्हा पांडुरंग एवढा कुठलेला नसा. आता एखाद्या मंदिराला वाटलं की मला पांडुरंगाच्या दरबारात जायचं आहे की बोलायचं आहे त्याच्या समोर उभं राहायचंय तर मला वाटतं कधी तरी प्रयत्न केला तर देवाच्या समोर उभा राहण्याच्या ऐवजी कदाचित पोलिसांच्या समोर उभं राहायचं. गेलो पहिल्याने समोर पोलिसच येतात. आजचा जरा भाव वेगळाच आहे, रंग वेगळा. विना देखील दोष धरला नव्हता नंतर सवलताच करून टाकला. काम क्रोधाधिकाचे भाव बाहेर सुंदर भाषेने असतात. झालं काय नामदेव झालं म्हणजे फुक्कट गेली माझी सर्विस. सतत मी आपल्या जवळ राहिलो फुक्कट काय झालं संत सगळ्यात कसा ठरलो. नामदेवाला वाटलं होतं की आपलं जवळचं गिराईक आहे आपल्या प्रेमाचं आहे काहीतरी धीर आपल्याला मिळेल. कदाचित भगवान असं म्हणते चल मी येतो तुझ्या जवळ बरोबर आणि विचारतो त्यांना कसा कच्चा आहे. पण त्यावेळेला एवढी वशिलेबाजी प्रतिष्ठेला आली जीवनात मला वाटतं कायदा करता होता. कायदा माणसा करता नव्हता. आता कायदा माणसासाठी आहे. माणसासाठी म्हणजे माणूस चुकला तरी त्याचं भलं व्हावं असा कायदा. कायद्यासाठी माणसासाठी माणसाच्या सुविधा तो करून घेण्याचा प्रयत्न करतो. पांडुरंगासाठी वाटतं नामदेव आहे नाही त्यांचं चूक नाही. तू खरंच माझ्याजवळ राहून कच्चा आहे. माझ्याजवळ राहून तू कच्चा आहे. शहाणे आपले एकच देवा मग हे कच्चे पण जाईल कसं. आता माझे पाय पाहिलेले असले जवळ राहिले नसला तर येथून तुला औंधे नागनाथचा दर्शन रस्ता विश्वभेदाकडे गेलं पाहिजे. तिथे त्याने सांगितले महाराज तिथे गेले तिथे झालेला भाग झाला आणि पुन्हा नामदेवरायाकडे आणि नामदेवरायांच्या त्या चरण दर्शनाने नामदेवरायांच्या अंतरात जो महाप्रकाश पडला त्या प्रकाशाचा जो महाआनंद होतो. नामदेवराय देखील पुन्हा देवाकडे येऊन हेच मनात म्हणत असतील कोण पुण्य आणि नंतर झालेला पालक बदल पैसे देऊन आला नामदेवराय म्हणतात त्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम आहे. या अभंगाच्या जवळ येताना आणखी छोटीशी मोठी नोंद आहे. हा अभंग एका प्रार्थनेची पूर्तता आहे. महाराजांच्या मुखातून विठ्ठलाच्याच पायाजवळ केलेली एक मोठी प्रार्थना. कोण पुण्य त्यांचा होईल सेवा
ऐशी वर्णे मज दावी नारायण किंवा ऐशी वर्ण मज दावी नारायण अंतरीचा गुणा परमार्थ जीवनामध्ये पारमार्थिक भावना वासना मनोरथ कधीच विठ्ठल जाऊ शकत नाही. हा स्वतंत्र भाग आहे. त्याचं दोन उदाहरण आहे की ही प्रार्थना तिथे केली होती. त्यांचा मी सेवक कसा होईल, त्यांच्या पायाजवळ कसा जाईल. ऐशी वर्ण मज दावी नारायण मला वाटतं तेच शब्द इथे आहे. ऐसे नेलो नारायण संती सांभाळले. पहिल्याने प्रार्थना होती की संतांची भेट मला करून द्या, त्यांची सेवा मला एक प्रकारे करून द्या. त्या सेवेने मला काय लाभ होणार आहे तोही एक प्रकार, त्याला भविष्य होतं. तो अभंग भविष्याकडे कोण दाखविणार आहे. आणि या अभंगामध्ये भूतकाळ झालाय. जे ठरवलंय, जे मनात बाळगून होतो ते आमच्या जीवनात पूर्ण झालं. संतांची देखील चरणामध्ये सर्व सुखे आले संतांची पावलं पाहिली, नुसती पाहिली नाही. खर तर एवढी मोठी कृतकृत्यता, एवढी मोठी कृतज्ञता, कृपार्थता या शब्दातून ओसंडून वाहते. एक आश्चर्य आहे, एक नवल आहे, महान एक धन्यता का मानवी जीवनाचा अंतिम प्रवास किंवा अंतिम टप्पा जगद्गुरु तुकोबारायांच्या द्वारा गाठला गेलेला. आपल्या जर लक्षात आलंच असेल, भगवत दर्शन हा टप्पा नव्हे, ते झालंच होतं, ते होतही. वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर दर्शन होतं म्हणण्यापेक्षा देवाचं दर्शन आहे. देवाचं दर्शन घ्यायचं का म्हणून ते होत नाही. आपण ठरवलंच नाही ना दर्शन देवाचं घ्यायचं की नाही. परिणाम आपण मला वाटतं देवाच्या ऐवजी दैत्य दर्शनाकडे वळत असतो. हा असा नाही, तो तसा नाही, हा असा तो तसा आहे. देव दिसतात दैत्य. दर्शन आहे, कठीण दर्शन आहे संतांचं. प्रसिद्ध प्रमाण आहे चंद्रामृत सुखेश रवी हसता जाता रवी धरवे बाह्या निळा सागर तरवे परित्या भेट होईल. आणि हा फार मोठा मोठा टप्पा.
सांगतो थोडं भजन करा. देखील पावले हा प्रवास करू. तर मानवी जीवनात जीवाच्या जीवनातील पहिला प्रवास हा पहिला टप्पा हा की मनुष्य देहाची प्राप्ती. पहिली पाहिजे मला ती सुद्धा सहजासहजी होत नाही. आपल्याला माहिती दुर्लभम देवदर्शन ज्यामध्ये घडतं अशा या तीन गोष्टी आहेत. तीन गोष्टी पहिल्याने देह मिळाला, मनुष्य देह मिळाला. पण मनुष्य देह मिळून उपयोग काय? मुमुक्षता प्राप्त झाली. देहाने लाखो लोकांना मनुष्य देह मिळाला. मनुष्य त्यांना म्हणण्याची पंचायत आहे. नाथ महाराजांना म्हणावं लागलं भक्तीविना पशु कशाशी. म्हणून लोकांची संख्या भरपूर आहे, पण मला असं वाटतं लोकांची संख्या अजून कमी आहे. कारण दिसणाऱ्या लोकांमध्ये पशुवृत्तीच जास्त. साधा दृष्टांत मागे बोलत होते. एकादशीचा दिवस, उपवासाचा पवित्र दिवस, पर्व काळ मनुष्य मात्र किती त्यांनी करावी. पण आपल्या ठराविक काही वारकरी वैष्णवांमध्ये विचार सोडला तर बाकीची मंडळी त्यांना एकादशी मला फक्त माहीत देखील नाही. जाते आहे काय आपल्या वैभवाचं वर्णन करत बैठलेल्या एका माणसाने सहज म्हटलं मोठा एक गोष्ट खरी आहे. त्याने पुष्टी जोडली होती. तो म्हणते हे सगळं मी मिळवलंय एकट्याने, वडिलाचं सुद्धा काही राहिले नव्हतं. मला आनंद वाटला त्याकडे. वडिलाचं वैभव उद्ध्वस्त करण्यापेक्षा भर टाकणारा चांगलाच मानला. पण मग आम्ही निरुद्योगी माणसं आणि आता तोच उद्योग बाबा हे सगळं करतो तरी एकादशीचा उपवास करतो. तो म्हटला एकादशी म्हणजे काय नाही म्हटलं बाबा दशमी नंतर येते ती आपण 15 एकदा येईल तो उपवास करतो. शिक्षण या भांगडीत पडत जेव्हा त्याचा काय करून दे होते काही बैल उभी होती. एका बैलाकडे होती हा जो बैल आहे चांगला बैल होता त्यांनी बनवलेला तयार केला. हा एकादशी उपवास करतो. माणूस तुम्ही काही बोलता बैल कुठे एकादशी करत असतो का? तो मला म्हणतो ही गोष्ट अगदी खरी बाबा बैल एकादशी करत नसतो. मनुष्य देहात येऊन सुद्धा मनुष्यत्व मिळवणं आणखी मनुष्य काय ऊस नाही काय मनुष्यपदी कुतरी ती म्हणायची वेळ आहे. म्हणून पहिल्याने मनुष्यत्व हेच मिळणं कठीण. वारी आहे, उपवास आहे, सर्वांगी समत्व आहे, नीती आहे, धृती आहे, भीती आहे. हे माणसाची लक्षणं जीवनात आली पाहिजे. हे मनुष्यत्व मिळाल्यानंतर पुन्हा या संसार दुःखातून मुक्त व्हायची आहे अशी जिज्ञासा एखाद्यालाच उद्धार पावेल काय कृपा करी. आणि या दोन गोष्टी मिळाल्या तरी याच देही याच डोळा भगवत दर्शनाचा सोहळा करून देणारे महापुरुष संशय कोण पुण्य फळा आले आधी मनुष्य जन्माला पुण्य लागते. मनुष्य जन्म प्राप्त झाला तरी मनुष्यत्व येणारा काही विशिष्ट पुण्य लागते.
मनुष्यत्व प्राप्त झालं तरी मुमुक्षत्व येण्याकरता काही महान निष्काम पुण्यही लागते. 3 आणि या मुमुक्ष जीवनाची पूर्णता करणारे संत महात्मे हे भेटण्याकरता त्याहून अधिक पुण्य लागते. कोण पुण्य झाला जी आजी देखील पुण्य लागते. परंतु दुसरे तो प्रसिद्ध श्लोक आहे, दुर्लभो मानुषो देहो क्षणभंग तत्रापि दुर्लभम म्हणजे वैकुंठ प्रिय दर्शन. त्यापेक्षाही अतिशय दुर्लभ आहे आणि ते दुर्लभ देवदर्शन संतांचं तुम्हा आम्हाला या महात्म्यांच्या रूपाने झालं. कोण पुण्य आहे या पुण्याला मापच सांगता येत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये शतएक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा कलितोची ब्रह्मा ब्रह्मलोक प्राप्तीचं पुण्य आहे. शतमत संपत्ती स्वर्गीची आहे, ही पुण्य एक प्रकारचं सांगितलं. पण संत भेट देवदर्शन आणि भगवंताचं नाव मुखात राहण्याकरता कोणत्या पुण्याची आवश्यकता आहे त्याचा निर्देश झालेला नाही. साधनही आपल्या हातात पडली. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना सागरी पुण्याच्या नामाने घडत आहे. त्याच कुठला तरी पुण्याचा भाग फलद्रूप झाला, पुण्याला फळ आले. आजीने केली पावले तेव्हा हे मात्र मला कळत नाही. आणि ही नुसते पावलं मिळाली नाही तर यांनी आमचा सांभाळ केला. 3 असं केल्या आम्हाला सांभाळ. पैसे मेलो नारायणा संती सांभाळ. येथे सांभाळ परमार्थामध्ये साधना करत असताना सांभाळ करणाराही असावा. विठ्ठला रांगतच असतं, चालतच असतं, वाढतच असतं, घडतच असतं. पण त्याचा सांभाळ करणारी आई त्याच्या मागे पुढे असेल. तसा साधक हा परमार्थ करतच असतो, पण सांभाळ करणारे संत माय बाप असे हे साधू संत मायबाप सांभाळ. तसे तर सांभाळणारे आपल्याला माहिती आई बाप आहे, राजा आहे, ती आधी चांगल्या. पण त्यांचा सांभाळ कसा कुठपर्यंत आणि कशासाठी. राजा जरी म्हटला सांभाळतो, प्रजेचं पालन करणारा तो राजा आहे.
पण राजाचा आनंद दुःखाने व्याप्त होतो. प्रजेचं पालन कसं होणार? आणि जेथून ज्या ठिकाणी संतांनी सांभाळलं त्यातून खरं कुणीच सुटलेलं नाही. पण संतांनी सांभाळ करावा आणि जीवन परिपूर्ण स्थितीपर्यंत न्यावं, एवढा लाभ कोणत्या पुण्याईने पदरात पडला हे जीवनामध्ये प्रकट करत असतो. कोण लाभ कोण आपल्याकडे तुका म्हणे गंगा सागर गंगा समुद्राला मिळाली, काम संपलं. ती मिळाल्याचं काम संपलं का कामच संपलं? काम संपलं ना. समुद्राशी मिळायचं आहे, मिळून त्याच्यावर खेळायचं आहे. त्याच्यावर खेळायचं आहे, तेथूनही मेघ होऊन पुन्हा जगाकडे पळायचं आहे. मेघ होऊन पावसाच्या रूपात वर्षावर करून पुन्हा त्याच जमिनीवर लोळायचं आहे. जनार्दनाला सुख देण्यात आपलं जीवन भरायचं आहे. परमार्थ जीवनाचा प्रवास सांगायचा. प्रवास मला शब्द आला माझ्या मुखातून, परमार्थ पथिक. पण तो प्रवास करत असताना पंढरीला निघाल्यानंतरही कुठे कुठे मनुष्य अडकू शकतो, थांबू शकतो, तेथेच मुक्काम एक प्रकारे करू शकतो. नवे नवे चांगलं मुक्कामाचं ठिकाण मिळालं तर पंढरपूरला जायचं हे सोडून देऊ शकत नाही. पण आपण तेथून पुढे जाऊ, मागे यायचंच नाही, मागचा विचार आपल्याला करायचा नाही. पंढरपूरचं प्रभुदर्शन अर्थात आत्मा हवा. अरे द्रष्टव्य, द्रष्टव्य हे सांगितलं. बृहदारण्य तिथेच थांबलं नाही, त्याच्या वाटाही सांगितलं. दर्शन घडावं तुम्हाला याकरता श्रोतव्य, लक्षपूर्वक श्रवण ऐकण्याचा प्रयत्न असेल. श्रोतव्य ऐकलं पाहिजे, मनापासून एक प्रकारे ते ऐकलं पाहिजे. एकदम थोडं थांबलं की यामध्ये एक हाताखोचाशीमध्ये येतात. आता त्या अक्षराला दूर सोडून आम्हाला वाटतं आत्मावाले द्रष्टव्य असं झाल्यानंतर श्रोतव्य हा नव्हे, जमलं तर वक्तव्य हाच.
परमार्थाची वाट इथून चुकते. चुकीची वाट. श्रोतव्य आहात, त्याच्यापुढे मंतव्य आहात, त्यापुढे निविध्यास करणे आहात. वाटेला फाटे फुटता कामा नाही. या वाटाही त्यांनी सांगितलंय. आणि मग शास्त्रापासून समाज असं धरून बसला की भगवत दर्शन हा ही जीवनाची पिशवी शेवट. आजच्या अभंगाकडे आपण चांगलं लक्षात द्या की जगद्गुरु तुकोबारा मला संतांची पावली मिळाली हा परिहार देवाजवळ देत. हा देवदर्शनाचा पुढील टप्पा आहे आणि तिथे समाजाला आणि जीवनाला जायचं आहे. देवानंतरही संत जीवन आहे एवढं देवप्राप्तीनंतर, देवदर्शनानंतर, देवभक्तीनंतर पुन्हा संत जीवनाचा संबंध येत नाही तोपर्यंत जीवनाचा प्रवास परिपूर्ण होऊ शकत नाही. देवदर्शनाने एक महत्वाची देवदर्शनाने जीवन पूर्ण होऊ शकते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णच आहे. पूर्णते झाला वल्लभ होतो. संसारिक जीवन म्हणजे अपूर्ण जीवन. पारमार्थिक जीवन म्हणजे पूर्ण जीवनाचा रस्ता. दर्शन म्हणजे जीवनातलं पूर्ण जीवन. पण पूर्ण जीवन हे अजून अपूर्ण आहे. आणि म्हणून साधू संतांच्याकडे अक्षराकडे लक्ष ठेवून राहिलं पाहिजे की साधू संतांनी पूर्ण जीवनाचा मार्ग थांबून सांगून ते थांबले नाही तर परिपूर्ण जीवनाकडे नेण्याचा प्रयत्न केला. दिधलेली तेने कामी परिपूर्ण माझ्या सद्गुरु निवृत्तीनाथांनी संत जोडून दिले तुम्ही तेने कामी परिपूर्ण निवृत्तीनाथांनी आम्हाला तुम्हा संतांच्या पदरात टाकलं. त्याचा परिणाम आम्ही परिपूर्ण झालेलो आहोत. म्हणून पारमार्थिक जीवन हा पूर्ण जीवनाचा रस्ता नाही, परिपूर्ण जीवनाचा रस्ता. पूर्ण, अपूर्ण, पूर्ण आणि पुन्हा परिपूर्ण. संत जीवन हे परिपूर्ण. ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावी ती आम्ही हे पडविले स्वामी निवृत्ती देवे. कोण पुण्य फळाले आगे जीवनाशिवाय श्री गुरु शिवाय जीवनाला परिपूर्णता लाभत नाही हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत. देवदर्शनाने तेव्हा फार काय हे परिपूर्ण जीवन प्राप्त होण्याकरता देवदर्शनाची गरज. खालसाने हा एक सिद्धांत करण्याचा प्रयत्न करतो की मानवी जीवनात परिपूर्ण होण्याच्या मार्गातील महत्वाचा टप्पा म्हणजे देवदर्शन. समोर आणि पंढरी क्षेत्रातला आणि प्रसिद्धी जास्त घेणार नाही. एरवी नामदेवांना भगवान विठ्ठलाची प्राप्ती दिली केवढी. सर्व म्हटलं तरी बाबू करू. आता अलीकडच्या काळात तर आपल्याला यात्रेला येऊनही मला वाटतं दर्शन होणं, मला वाटतं त्या काळामध्ये इतर संतांना दर्शन देण्याचाच अधिकार नामदेवाचा असा. एवढे सानिध्यात, एवढे जवळ, दुधाचा प्याला देता येतो, नैवेद्य दाखवता येतो.
एवढा 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 जवळ एक प्रकारचा त्याचा परिणाम थोडासा एक सात्विक अभिमानही मानवंदराच्या हृदयात आला की इतर सर्वांपेक्षा मी श्रेष्ठ, मी मोठा, मी सतत असेल तिने राहतो. आणि या अभिमानाचा थोडासा उदय झाला की मला वाटतं नियती ही सर्व व्याप्त आहे ईश्वराची शक्ती. आणि मग ज्यांचं हृदय जागृत आहे अशी मुक्ताबाई तिच्या लक्षात आली. आणि मनुष्याच्या जीवनात अभिमान आहे हे काही मला वाटतं त्याचं हृदय खोलून पाहण्याची गरज नाही. त्याचं हृदयात खोलून पाहायची गरज नाही. हा अभिमान किती आहे? तो अभिमानच एवढा प्रखर आहे की तो हाता पाया काना डोळ्यातून बाहेर पोचून बाहेर धावत. हाताचे भाव बदलतात अभिमान असलेले. मला त्या छातीचे भाव, डोळ्याचे भाव बदलतात. माणसं खाली पाहून लावण्याच्या वेळी वर पाहायचं. आणि आता वर कशाला पाहायचो? वर पाहायचंच आहे. आताच वरची वाट कशा पायाची बोट तरी सांभाळ हेच लागेल कदाचित तरी भाव बदलतात. मोठ्याबाईच्या ध्यानाला की नंदराच्या अंतरामध्ये थोडासा अभिमानाने प्रवेश केला. आणि मोठ्यांचं दिवाळं, मोठ्यांच्या गोष्टी सर्व भाग सांगितला. मुक्ताबाईच्या मुखातून नामदेवराय हे कच्च मडक आहे गोरोबा काकांच्या प्रार्थना. आणि नामदेवरायांनी तिथूनच सर्व संत सभेचा त्याग करून पांडुरंगाच्या मंदिरात आणि पांडुरंगाच्या जवळ जाऊन ते भक्त उभे राहिले. तेव्हा पांडुरंग एवढा कुठलेला नसा. आता एखाद्या मंदिराला वाटलं की मला पांडुरंगाच्या दरबारात जायचं आहे, तिथे बोलायचं आहे, त्याच्या समोर उभं राहायचंय, तर मला कधी तरी प्रयत्न केला तर देवाच्या समोर उभा राहण्याच्या ऐवजी कदाचित पोलिसाच्या समोर उभं राहायचं. दर्शनात गेलो रे गेलो की पहिल्याने समोर पोलिसच येतात. आजचा जरा भाव वेगळाच आहे, रंग वेगळा. विना देखील दोष त्यांना नव्हता नंतर संताच करून टाकला. काम क्रोधाधिकाचे भाव बाहेर सुंदर अशा रीतीने असतात. झालं काय नांदर झालं म्हणजे फुकट गेली माझी ही सगळी. सतत मी आपल्या जवळ राहिलो. काय झालं? संत सगळ्यात कसा ठरलो. नामदेवाला वाटलं होतं की आपलं जवळचं गिराईक आहे, आपल्या प्रेमाचं आहे, काहीतरी धीर आपल्याला मिळेल. कदाचित भगवान असं म्हणते चल मी येतो तुझ्याजवळ बरोबर आणि विचारतो त्यांना कसा कच्चा आहे. पण त्यावेळेला एवढी वशिलेबाजी प्रतिष्ठेला आली कायदा करता होता. कायदा माणसा करता नव्हता. आता कायदा माणसासाठी आहे. माणसासाठी म्हणजे माणूस चुकला तरी त्याचं भलं व्हावं असा कायदा. कायद्यासाठी माणसासाठी माणसाच्या सुविधा तो करून घेण्याचा प्रयत्न. पांडुरंगासाठी म्हणजे नामदेव आहे नाही, त्यांचं चूक नाही. तू खरंच माझ्याजवळ राहून कच्चा आहे, माझ्याजवळ राहून तू कच्चा आहे. शहाणे आपले एकच देवा मग हे कच्चे पण जाईल कसं? आता माझे पाय पाहिलेले असले जवळ राहिले नसला तर येथून तुला औंधे नागनाथचा दर्शन रस्ता भिसोकडे गेलं पाहिजे. तिथे सांगितले महाराज तिथे गेले, तिथे झालेला भाग झाला आणि पुन्हा नामदेवराय आणि नामदेवरायांच्या त्या चरण दर्शनाने नामदेवरायांच्या अंतरात जो महाप्रकाश पडला, त्या प्रकाशाचा जो महान आनंद होतो
नामदेवराय देखील पुन्हा देवाकडे येऊन हेच मनात म्हणत असतील, कोण पुण्य आणि नंतर झालेला पालक बदल पैसे देऊन आला नामदेवराय म्हणतात त्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम राहिले. या अभंगाच्या जवळ येताना आणखी एक छोटीशी मोठी नोंद आहे. हा अभंग एका प्रार्थनेची पूर्तता आहे. महाराजांच्या मुखातून विठ्ठलाच्या पायाजवळ केलेली एक मोठी प्रार्थना, कोण पुण्य त्यांचा होईल सेवा, ऐश्वर में मज हेच कळत नाही. तो ज्यासाठी प्रयत्नही केलेले होते. पारमार्थिक जीवन म्हणजे प्रार्थना आणि प्रयत्न यांचा संगम. प्रयत्न असावे लागतात आणि प्रयत्नाच्या जोडीला प्रार्थना असावी. काही ठिकाणी प्रयत्न केले पण प्रयत्नाने पूर्ण होणार नाही पारमार्थिक जीवनामध्ये. कारण यातलं फळ एवढं महान आहे, एवढं मोठं आहे की साधकाच्या शक्तीने ते प्राप्त होणं कठीण आहे. आपण पाहतो शिक्षणाचे प्रयत्न करावेच लागतात, पदवी घ्यावंच लागतं, खूप काही करावं लागतं. पण एवढं करूनही जर नोकरी लागत असेल, गरज असेल, ते ध्येय असेल तर त्याच्या शिक्षणाच्या त्या पदव्याने ते काम होणार नाही. किंवा कुणाची तरी प्रार्थना करावी, प्रार्थना करावी. आणि आश्चर्य असं आपल्या महाराष्ट्रात सचित्र असते की शिकलेल्या मंडळींना नोकरी मिळवण्याकरता न शिकलेल्या मंत्र्याची प्रार्थना करावी. न शिकलेला मनुष्य ही मंत्री होतो आणि शिकलेलाही नोकरीला लायक राहत नाही, अशी प्रकारची म्हणून प्रार्थना करावी. तसे इकडे परमार्थामध्ये सुद्धा प्रार्थना आणि प्रयत्न. प्रार्थना म्हणून जी प्रार्थना केली होती की देवा ऐशे धर्म मत दावी अवघड आहे सदक होती. तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोहणे, ही होती विनंती, ही होती प्रार्थना. त्या प्रार्थनेचं फळ पांडुरंगाने
महाराजाचे पदरात पडलेला आहे, त्यालाच त्याच्या समोर येऊन दिलेला हा पर्याय. देवा माझं काम झालं, मी प्रार्थना केली आणि तुम्हीही मला मदत केली, पण या दोन्ही गोष्टी घडायला कोणतं पुण्य माझ्या पदरी होतं याचा अंदाज येत नाही. झाला एवढा लाभ का लाभांना करो लाभा यज्ञाना परम ज्ञान लाभांना करो लाभा यम लब्ध्वा चा परम लाभं यस्मिन् स्थितो न दुःखेन करुणापि विचारते. असो तेव्हा आपण सांगायचा प्रयत्न केला. अगदी थोड्याशा वेळामध्ये ज्या संतांनी सांभाळला या दिनाला असं महाराज मुख्यतः सांगत आहेत आणि देवाकडून परिहार देत आहेत. ते कशातून सांभाळलं हा महत्वाचा, तो निर्देश याच्यात नाहीये की संती सांभाळले दिना. सांभाळण्याचे दोन प्रकार, एक अनिष्ट आघातांची निवृत्ती करणं आणि इष्ट वस्तूंची प्राप्ती करून घेणं. या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडून घडतात त्याने आपल्याला सांभाळलं असं एक प्रकारे म्हटलं जातं. तेव्हा अशा या दोन गोष्टी कोणत्या याबद्दलच थोडस चिंतन भावार्थानंतर करू. विठोबा उशिरा सुटण्याचा वेळ पोहोचण्याकरता गेला तर तुम्ही ऐसे मेलो नारायण संती सांभाळली दिना. दिन असे वेगळे आम्हाला संतांनी सांभाळ. खर तर संत आणि देव आणि ते पुण्य या गोष्टीच्या विचारापेक्षा आम्ही दीन होऊनच आणि दीन असलेले माझ्यासारखे असंख्य मंडळीमध्ये आळंदी क्षेत्रात ज्या महापुरुषांच्या आश्रयाला आलो त्या महामंडळींनी आपल्या मोठ्या हृदयाने दीन असलेल्या आम्हाला काय केलं सांभाळ. मगाशी नाव काही घेतले त्याबरोबर विठ्ठल महाराज घुले यांनी सन्मान केलं. कदम मौली होऊन गेले त्यांचाही प्रसंग आला. आणखी आहेच नेहमी आपल्या जीवनामध्ये वर्तमानाकडून पलीकडे पाहण्याचा प्रयत्न केला आणि वर्तमानाचा आपल्याला विसर पडला. जिथे आपण पाहतो ते आपल्याला दिसत नाही, जे आपल्याला दिसतात त्यांच्याकडे आपण आपणही जेवढा हा रंग जगद्गुरु तुकोबारांच्या पुढे आहे तेवढ्या सुखाने तो आपल्या पुढे देखील एक प्रकारचा आहे की अशा रीतीचा आमचा अखेरपर्यंत सांभाळ. अखेरपर्यंत सांभाळ. पण आता प्रश्न एक येते की तो सांभाळ कोणत्या प्रकारचा. सांभाळ करण्याकरता समोरच्यावर संकट अडचणी आघात लागतात आणि त्या दूर करणं हा एक सांभाळण्याचा प्रकार आहे. आणि दुसरा त्याला जे जे हवं आहे त्याची जी जी इच्छा
इच्छा आहे ती इच्छा परिपूर्ण करणं हा एक सांभाळण्याचा प्रकार आहे. आणि याकरता मला वाटतं जसा पहिला एक अभंग आपल्या पुढे आणला तुम्ही त्यांचा तिथे बीजारोपण या अभंगाचा जसं त्या भूकंपाचा केंद्रस्थान पाहिलं जात झाला खा कुठून त्याचं केंद्र कोणतं तसा हा जो अभंग आहे त्याचं केंद्र आहे कोण तुम्ही त्यांचा पैसे बनवून. पण याचा शेवटही कुठे आहे सांभाळले दिना जन्मावरून त्याची फळ झाली सारखी तुम्ही सांभाळले संती पैसे देनो नारायणा सांभाळले संती आणि संती सांभाळले दिलेना. आणि तिथे हा तपास लागणार आहे कशातून सांभाळ तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. भीतीतून आणि चिंतेतून आमचा सांभाळ केला या दोन गोष्टी. तिसरी गोष्ट आम्हाला कठीण असलेला आणि आम्हाला निश्चितपणाने नेणार काळ भीती अथवा काळजी आपली खरी भीती जर कोणती असेल तर आणि कोणाला भीती सर्वांनाच पाठी लागला शे काळ दात खातो तो काय काळ आता करू न शके तुम्ही सांभाळली संती सांभाळली दिना विठ्ठला विठ्ठला. मला वाटतं काळ हा सर्वांच्या मागे लागला अर्थात मृत्यू सर्वांच्या मागे आहे ही गोष्ट कळण्याकरता ज्ञानेश्वरी वाचण्याची ही आवश्यकता सोहळ्याला सुद्धा कळतं किंवा सर्वसामान्य माणसाला कळतं मरण सर्वांच्या मागे. एका सभेतून एका माणसाची ती गाडी चोरायची फार पाहिलं गाडी सापडली. पूर्वीचे चोर थोडे कच्चे होते की चोरलेली वस्तू सापडण्याची शक्यता आता पद्धती नाही. आता आपण परिपक्व झालो की चोरलेली वस्तू सापडायची शक्यता नाही. सापडे ना त्या गाडीच्या मालकाचं काय लक्षात आलं कोण ते त्या गावातल्या स्मशानभूमीत जाऊन स्मशान एकच प्रश्न तिथून जवळून रस्ता होता. लोक म्हणजे हा इथे या जागेत एकटा का बसला हे काही एकट्याने बसण्याची जागा नाही. एकट्याने येण्याची शुद्धता आले तर बरेच जण यावे लागतात बरेच जण आले तर ते रिकामी येता कामा त्यांनी घेऊन यावं लागतं. इथे काही दिसत नाही हा बसला का शेवट त्यांना राहवलं त्यांनी विचार काय बाबा 4-5 झाले तुला पाहतो की का बसतो गाडी चोरी पण मग गाडी चोरी जाण्याचं इथे बसलं तर काय सांगतो मला महिना झाला चोर पाहतोय सापडत नाही म्हणून मी ठरवलं आता जरी सापडला नाही तर केव्हा तरी तो इथेच येणार आहे म्हणून स्मशान मरणाचं भय या जगात कुणाला राहणार. जन्म मृत्यू जरा व्याधी किती वेळा जन्मा यावे किती व्हावे तेव्हा खऱ्या अर्थाने या भयाची निवृत्ती होईल. लौकिकामध्ये आपण फार सामान्य भयनिवृत्तीने कृतार्थ होतो सामान्य इच्छा प्राप्तीने कृतार्थ होतो. मी तर म्हणतो जीवन हे देहामध्ये गुंतून टाकल्यामुळे देहाचं भय आणि देहाची खंती या दोनच गोष्टीमध्ये आपलं जीवन जातं. जीवनाचं भय कोणतं आणि जीवनाची खंत कोणती. काही खंडहीन कर्म पारुषतील धर्म कर्म कासयाने कळेल कर्म म्हणून श्रम वाटत. हा प्रश्न आमच्या पुढे
काय ऐशे पुण्य होईल गाठी घालीन पायी देवाची निधी मग तो पूर्वायु जग जेठी दाटी न करती सगळं काय हे मिळती डोळे सुखरे दे भुवनी सुहरे संचित कैसे ते न करे भुलतील डोळे वासशी ऐशी चिंता करी सदा सर्व काळ 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 आणि हे पुन्हा पुढे मांडली होती खंत ऐशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान आणि मग हे संत ही भीती आणि ही खंती हे भय खऱ्या अर्थाने जीवाच्या पाठीमागे लागलेलं भय हे जन्म आणि मृत्यूच तर पुन्हा सूक्ष्म रीतीने सांगितलं पाहिजे हे भय देहाचं नाही सांगू का वाटतं तुम्हाला जन्म मृत्यू देहाला आहे आणि भय जीवाला आहे त्याला जन्म मरण आहे त्याला भीती नाही देहाला जन्म मरण आहे कशाचा जन्म झाला देहाचा मृत्यू कशाचा झाला देहाला कुठली भीती नाही ज्या देहाला मरण आलं त्या देहाच्या तोंडाने म्हणावं ना मी मेलो माझं वाईट झालं ते तर गप्प होते काय सर्व दृष्टी सर्व व्यवहार बंद करतात देहावर जन्म मरण आहे पण भय मात्र जीवाने मानलेला भय वाटे पण न सुटे हा अध्यात्म रामायणाचा म्हणजे फार मोठा गोड या सुख दुःखाचा निवाडा करत असताना चिंतन एक प्रकारचं गोड आलेलं आहे की सगळे दुःखे देहावर आढळतात दुःखाला देहाशिवाय बसण्याची दुसरी जागाच नाही येण्याची जागाच नाही दुःख देहात आहे पण त्याचे परिणाम त्याची भीती जीवामध्ये ज्या जीवाला भीती वाटते जन्म मरण्याची त्या जीवाचा हा देह नाही त्या जीवाचा अंशी जीवाचं स्वरूप आत्मा आहे त्या जीवाचं जे स्वरूप आहे ते न जायते क्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूत्वा अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमानेष्यति म्हणून जन्म मरण रहित असलेलं आपलं स्वरूप त्याचा विसर आणि जन्म मरणाच्या गुंत्यात सापडलेलं शरीर त्याचा आठव आठवच नव्हे तर आसक्ती आणि त्या आसक्तीने जन्म मरणाच्या भीतीतही आणि जन्म मृत्यूच्या चिंतेतही खंतेतही हा जीव सापडला देहाची आसक्ती एवढी वाढली माझा देह आहे मला प्रिय आहे तो माझा तो अमुक आहे तो काळा आहे गोरा आहे तुझा आहे याच्या स्थितीमध्ये देहाच्या अस्तित्वाच्या भावनेत आत्मस्वरूपाचं अस्तित्वच नाही असंमेव सभवती तैत्तिरीय उपनिषदामध्ये मोठा गोड उच्चार द्या असंमेव सभवती तो या जगात नाही असं होऊन जातो अस्ति ब्रह्मे की न वेदचे या शरीराला ब्रह्मस्वरूपात काही अधिष्ठान आहे असं जर त्याने जाणलं नाही तर अस्ति ब्रह्मे की न वेदचे असं जाणलं नाही तर असमेव सभवती पण अस्ति ब्रह्मे की चेत वेद जर कदाचित
भगवंताच्या कृपेने संतांची भेट झाली आणि त्यांची पावलं बघितून मिळाली, तर त्यांच्या कृपा आशीर्वादाने कळलं अस्ति ब्रह्मे चेत वेद. या जगात ब्रह्म आहे, ब्रह्म मी आहे हे कळायला थोडा वेळ लागेल, पण ते आहे एवढं तरी म्हणून चल. मला वाटतं या जगताला देव आहे एवढा पक्का विश्वास झाला तरी देखील सगळ्या जगात भरपूर सुधारणा होईल. जगतामध्ये जे काही असत घडतं ते देव आहे या जाणीवेच्या अभावातून, या ज्ञानाच्या अभावातून घडत. असन्मेव असं होती अस्ति ब्रह्मे नो वेद चेत, पण अस्ति ब्रह्मे चेत वेद पुढे फार बरं वाटते. शब्द जरी वाचले तरी या संतांच्या मूर्ती समोर उभ्या राहतात. त्यांनी काय केलं जीवनामध्ये? अस्ति ब्रह्मे चेत वेद. देह आहे असं मानलंच नाही, या जगात ब्रह्म आहे आणि ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्मच आहे. ब्रह्म आहे नाही ते ब्रह्म मी नाही, नाही हे सर्व विश्वच ब्रह्म आहे, हे सर्व विश्व ब्रह्म आहे. अशी सर्व भूती अनुभूती आणून आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये देह जिथे राहिला नाही तिथे देहाच्या जन्म मरणाचं भय होत. या बोधामध्ये भय नाही आणि आता या देहाधिकाच्या उद्धाराधिकाची खंत एक प्रकारची राहिली. अस्ति ब्रह्मे चेत वेद संत मे म्हणतो तो विदु. ब्रह्म मी आहे, ब्रह्म जगत आहे या अनुभवावर आलेल्या अनुभव झालेल्याच मंडळींना संत म्हटलं जात असं नाही. पक्का निश्चय झाला की या जगात देव आहे, ब्रह्म आहे, तरी संत मेन तत्व विदु. हा संत शब्द देखील तत्वतः उपनिषदातच आहे, तिथून आलेला आहे. संत मेन तत्व विदु. संत महात्म्यांनी साधन स्थितीमध्ये तर सांभाळ केला, कारण साधन स्थितीमधले शत्रू अहंकार, बलम दर्पण, कामम क्रोधम तरीकरण, विमोचे निर्मम शांत ब्रह्म भूयाले कलते. त्यांचे आघात चुकविण्याकरता संतांचा सांभाळ असावा. खूप सांभाळायचा एक प्रकारचा भाग आहे. आणि म्हणून जन्म मृत्यूच्या भयाची अनिष्ट निवृत्ती केली. हा एक सांभाळ अनिष्ट निवृत्ती करून टाकली. हे भय कसं दूर केलं? कशाने दूर केलं? कोणी दूर केलं? कशाने दूर केलं? कसं दूर केलं? कशाने? प्रश्न निर्माण होतात. तर बोध दिला, मज सांगण्याचे मार्ग दिला, हा बोध दिला, हे ज्ञान दिलाय की तू ते आत्मस्वरूप तू आहेस. हा दिसणारा देह, जन्म मरणात सापडणारा देह तू नाहीस. देव देखीला तो नाही कोणा न म्हणा देह माझा ऐसा. हा जन्म मरणाचा देह फक्त माझा म्हणू नका की तुम्ही जन्म मरणाच्या अतीतच आहात. भय निरसनी मौलीच्या पुढे आपण पाहू ना, पाणी बुडवे मिठाते, मिठाची पाणी आते, टीव्ही आपण झालेले अद्वैते नाशे भय.
आपण अद्वैत सुरू झाल्याच्या नंतर आता पाहू तो देवच आहे. माणसांनी कसं भीतीसाठी दुसरं नाही. आपल्याला भीती वाटते का दुसऱ्याची भीती वाटते? भीती कुणाची? दुसरं. भीतीला दुसरं पाहिजे. तुझे म्हणा तुझे जवळजवळ घडे तवतव द्वितीयात वै भयं भवति. दोन असले का भीती आहे. आता एकच जर स्वरूप असेल तर कुणाला घ्यायचं आणि कुणी घ्यायचं? तेव्हा दुसरं असेल ते कुठेतरी मी आपलं बोललं की जावे जावे मध्ये भांडण होतं. 2 गावा म्हटलं 3 गाव म्हटलं एक भांडण. पण शेवटी सेवा संपल्यानंतर एक बाईच मला काय करताना आम्ही नाही तुम्ही जावे जावे भांडण झालं म्हटलं गोष्ट खरी आहे. पण मी त्याला अपवाद माझं 70 वर्षाचं वय आहे. मी आतापर्यंत जावे बरोबर भांडली जावेचं म्हणलं भांडणच झालं. आता ही जरी सांगत होती तर मला खरं वाटलं असते. करून गेलो होतो की त्यांचं भांडण होतं. पण बाई मला जावा किती तेवढं तसं नाही. आमचं असं आहे माझे जे मालक आहे त्यांना भाऊच नाही. मालक आहे त्यांना भाऊ नाही आणि म्हणून हिला भांडायचं. अभंगातील सांभाळती या क्रियापदाला इथे कर्म नाहीये. इथे कर्म नाहीये. या सांभाळती क्रियापदाचं कर्म जन्मालो त्याचे आदिफल झाल्यासाचे तुम्ही सांभाळले संती भयनिरसची ग्रंथी टिकल्या. संतांनी हा एक प्रकारे सांभाळ. म्हणून भागवत संप्रदायामध्ये देव तर प्रमुखच मुख्यच पण याही पेक्षा काठांवर अधिक परमार्थ साधकाचा परमार्थ परिपूर्ण करण्याकरता संत त्याहून पुढे प्रकाश. आणि म्हणून भय आपण झालेली आत्मवेद्य ऐक्य भावाची पैसे तुझे मानवने आत्मा ऐसे. त्यामुळे ऐक्य भावाची जे जे दिसेल ते ऐक्य भावामध्ये आत्मस्वरूपातच पाहिलं गेल्यामुळे आता भीती एक प्रकारची राहिली. कर्माची अनुभवा मेली उठवणे अहंकार संसाराचा दरारा साधणी येईल. संत महात्मे बोध संपन्न महात्मे असा बोध त्या जीवाला करत असतात आणि त्या बोधाने ते एकदा काय एकदद्वै अदृश्य 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 असलेला परमात्मा अनिलय अव्यक्ती असं जे आत्मस्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी
अभयम प्रपिष्टाम विंदते. अभय निर्भयतेने जेव्हा हा जीवात्मा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती संपादन करतो तदा तस्य भयम न भवति. असाच सांभाळ जनकाचा याज्ञवल्क्यांनी केला. असाच सांभाळ मौलींचा निवृत्तीनाथांनी केला. हाच सांभाळ जगद्गुरु तुकोबारायांचा बाबाजी महाराजांनी एकत्र केला. हाच सांभाळ गुरुदेव मामासाहेबांसारख्यांचा जोग महाराजांनी केला. हाच सांभाळ पूज्य जमधरी महाराजांचा मामासाहेबांनी केला. हाच सांभाळ आमच्या सारख्यांचा मोठे बॉलने केला. सांभाळले दिना आम्हाला एक प्रकारे त्यांनी एक सांभाळले. व्याख्यान केलं तरी थोडीशी राहिली न सांगितले तर आपण कोण पुण्य काय म्हणणार आहे. कोण पुण्य अजून तसंच राहिलेलं आहे. त्या दृष्टीने परिभाषेने एक प्रकारे सांगता येण्यासारखं आहे. खरं तर या पुण्याला कृपा हेच नाही, सद्गुरूंची कृपा हेच पुण्य. यज्ञात्मक पुण्य वेगळं, कर्माचं पुण्य वेगळं, तपाचं पुण्य एक प्रकारचं वेगळं, खूप खूप पुण्य असते. पण सद्गुरु कृपा संपादन करणं हेच पुण्य. आणि हे पुण्य हा एका दुसऱ्या जन्माचा खेळ नाही. जे तो जन्मशताचा वाहतवना अस्तीची नलेची वाहन ते तर फळ हितूचा उठाना कवनच आहे. फळाकडे पाहून जो पुण्य करत नाही त्याच्या पुण्याला फळ येत असत. फळ हेतूचा उठाना कवनच आहे. आणि कोण पुण्य फळाने काय केलं तरी जन्मशताचा वाहतवना असतेच्या नलेची वाहना फळ हेतूचा उठाना शरीर संयोगाचे राची माझी धावता सडिया नाही. ही पुण्य चालू आहे, ही पुण्य चालू आहे. आणि काय कर्मक्षयाची पहाती पहाट झाली मग गुरु कृपा ज्ञानाची पोतकली आणि साम्याची वृद्धी उघडली दयाची दृष्टी. ऐशने नारायणा संती आणि गुरुकृपेसाठी होणारा प्रवास ते एक प्रकारचे हे पुण्य आहे. आणि अशा रीतीचा बोध, अशा रीतीचं ज्ञान, अशा रीतीचं फळ, अशा रीतीचा लाभ जीवनात जर झाला असेल तर मागील जन्मजन्मांतरीची हीच पुण्य आहे. हाच तो एक प्रकारचा प्रवास. भरभणी वेगळे तरी प्राचीन नवे तव नुक करे काहीची करू ऐशी करण साम्य दशा होय भेद द्वेष भेद श्री गुरु अपैसा भेटेची गा कोण पुण्य फळ आले आई. आता नाथ बाबांच्याकडे जाऊया, नाथ महाराजांकडे जाऊया. अनंत काय निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोटी रोकड्या नाही जती पाठोपाठी तई होय भीती कोण पुण्य फळ आले आधी.
माऊलीचे ज्ञानेश्वरीमध्ये तर पापात्मक पुण्य, पापात्मक पाप, पुण्यात्मक पुण्य, आणि माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. पण भगवंताची प्राप्ती मला ज्याच्या योगाने प्राप्त होतं ते शुद्ध पुण्य, पण संत ज्याच्या योगाने प्राप्त होतात ते कोणतं पुण्य? कोण पुण्य? ते प्राप्त होण्याकरता जे लागत असेल त्याला विशेषण नाही, त्याला विशेषण एकच नाही की ज्याच्या योगाने प्राप्त होईल त्याला पुण्य असेल नसतं. आणि म्हणून संत ज्याच्यावर आपली मेहर नजर, आपली कृपा, एक कृपा कटाक्ष झालेले आपले बाप रघुमान निवडून विठ्ठले काय धन्य धन्य संत जन. कसं भयातून दूर करतात, कसा सांभाळ करतात, कशी खंत दूर करतात. देहप्रयात दिवशी ज्ञान अग्निमाजी जाळली, अच्युत पद प्राप्त केले, ज्याशी नाश नाही. धन्य धन्य संत जन. कैसे नारायणा संदेश तेव्हा भूतकालीन आणि होऊन गेलेल्या नव्हे इथेच आपल्यातच असलेल्या या संतांचं ऋण तर कधीच फिटणार नाही. ज्यांच्या ऋणात आणि ज्यांच्या सानिध्यात त्यांच्या जवळ आपण राहण्याचं परम भाग्य आपणास प्राप्त झालं, तो परिहार प्रभूकडे देवा तुकोबाऱ्याने द्यावा. एवढा श्रेष्ठ अशा स्वरूपाचा तुकाराने झाला, एवढा लाभ करावे. ज्ञानेश्वर ऐसे वेणुनारायण संगती सांभाळली